नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज मी बनवणार आहे तांदळाचे पापड। ते म्हणजे वाफेवरचे पापड बनवणार आहे, एकदम पारंपरिक पद्धतीत। चला तर मग चला। आणि हे पापड जे होते ना ते माझी आजी बनवायची ना मम्मी। हो, जेव्हा पण उन्हाळ्याचे सुट्ट्या असायच्या तेव्हा माझी आजी हे पापड बनवायची। चला आपण आता बघूया मी त्यांच्याकडूनच शिकलेले हे पापड बनवायला। तर बघा, हे मी तांदूळ एक दिवस आणि एक रात्र भिजवून घेतलेलं आहे आणि वाटून परत एक रात्र मी भिजत ठेवलं होतं आणि सकाळी मी पापड बनवायला घेतलेत। आणि हे बघा, हे वरचं जे पाणी आहे ना ते मी काढून घेतलेलं आहे आणि पीठ असं तयार केलेलं आहे। आता मी ह्याचे पापड बनवायला घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि खसखस आणि तीळ टाकायचे आहेत आपल्याला। आणि जसं पाहिजे तसं पाणी टाकू शकता तुम्ही। हां, जसं पाहिजे तसं पाणी टाकूया तुम्ही। जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट पण नाही ठेवायचं आपल्याला। हे पहा, असं कंट्रेक्शन ठेवायचे आपल्याला त्याची। हे पहा, आपल्याला वाफेवरचे पापड बनवायचे आहेत ना। तर आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते, थोडीशी खसखस, तीळ छान हलवून घेते। छान हलवून घेतलेलं आहे। आता आपण याचे पापड बनवायला घेऊया। खरं तर हे पापड ना जात्यावरती दळून करतात तांदूळ, पण आता माझ्याकडे जातं नाही आणि शहरात कुठलं जातं ना। आता गावाकडे पण फार जाती कमी आहेत, सगळ्यांच्या घरी घरघंटे आलेत ना, आता फारसं कोण वापरतच नाही। पण जर माझ्याकडे जात असतं ना तर मी तुम्हाला जात्यावरती दळून सुद्धा दाखवलं असतं, कसं दळायचं, त्याच्यावरती कसं पापड बनवायचं। आता आपण मिक्सर मध्ये दळले। आता मी मिक्सरवरती दळले। हो, ठीक आहे, चला बघूया। आणि वल्लेच तांदूळ दळायच्या, सुकवून दळायचे नाही। तुम्ही जर सुकवून दळचाल ना तर ते बारीक वाटले जाणार मिक्सर मध्ये। हां, मिक्सरमध्ये आपण भिजवून घेतलं ना तेव्हाच रात्रीच वाटून ठेवायचं। ओके, चला बघूया। किती वेळ लागतो मम्मी बनवायला? हे पापड बनवायला थोडा टाइम लागतो, कारण की वाफेवरचे पापड आहेत ना। अच्छा, ठीक आहे। तर बघा, पाणी आता गरम झालेलं आहे। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि आता आपण एक ताट घ्यायचं आणि ताटावरती तुम्हाला जेवढे पापड करायचे आहेत ना मोठे, तेवढे याच्यामध्ये आपण पीठ टाकून घेऊया। आता मी 2 चमचे याच्यामध्ये पीठ टाकलंय बघा, आणि आता हे असं गोल गोल फिरवायचं आणि शक्यतो जास्त जाड पण करू नका आणि जास्त पातळ पण करू नका। असं व्हिडिओ असतात फिरवत आहे, झाला ना गोल। आता आपण हे याच्यावरती ठेवूया वाफेवर। आता हे शिजतोय ना पापड, तोपर्यंत आपण दुसरा पापड तयार करायचा। 2 ताटं घ्यायची, एक शिजतोय तोपर्यंत दुसरा तयार करायचा। दुसरा पण आपण असंच तयार करूया। हां, आता हे बघा, थोडंसं वरचं सुकलं ना तर आता आपण पकड घ्यायची। म्हणजे तुम्ही हाताने करताल तर भाजेल तुम्हाला सगळं। आता हे सुकलंय ना पीठ, तर आता आपण अशी पलटी मारायची ताटात आणि सांभाळून करायचं। खूप हे रिस्की काम आहे, कारण की आपल्या हाताची पण काळजी घ्यायची, आपल्याला भाजी पण शकतं। आणि आपण एक कपडा पण घ्यायचा, कपड्याने पण तुम्ही करू शकता। आता हे शिजतंय तोपर्यंत आपण दुसरा पापड तयार करून घेऊया। दुसरा पापड तयार झाला। आता आपला पापड हा शिजला असेल, आपण काय करायचं, एक परात घ्यायची आणि परातीमध्ये पाणी घ्यायचं। परातीमध्ये पाणी घ्यायचं आणि आता हा पापड आपण हे करूया बघा। आणि हे ताट उचलायचं आणि असं परातीत ठेवायचं, थंड करून घ्यायचं त्याला। आता हे थंड होतंय ना तोपर्यंत आपण हा जो पापड आहे ना तयार केलेला, तो आपण ह्याच्यावरती शिजायला ठेवूया। आणि सुई घ्यायची, गेली ग सुई, सुई घ्यायची किंवा टूथपेस्ट घेतली तरी चालेल, है ना। हां हां, चला आता ही सुई आपण अशी ना गोल फिरूया बघा।
याच्या कडा सगळ्या ना आपण ढिल्या करून घेऊया हे बघा. आणि हे करत करत ना आपण इकडं पण लक्ष द्यायचं आहे बघा. मल्टीटास्किंग. हां, म्हणून हे पापड बनवायला पण खूप मेहनत लागते. आता एक ताट पलटी करूया आपण. आणि आता हे हा पापड आपण काढून घेऊया. पण मस्त मम्मी फुले लागलेले हे बघा. थोडं हळू. पहिला थोडासा नाही तुटणार तरी बघा. पहिला थोडासा तुटतोच, पण किती छान पापड आलाय बघा. आता ती टोपली घ्यायची आपण, एक टोपलीवरती हा पापड ठेवून द्यायचा. हा पापड कच्चा खायला पण खूप मस्त लागतो. आणि हे जे ताट आहे ना, याच पाण्यामध्ये हे चिटकलेलं ना धुवून घ्यायचा. आणि दुसरा पापड तुमचा चिपकणार. एक सुती कपडा घ्यायचा आणि हे ताट चांगलं स्वच्छ कोरडं करायचं. कोरडं करायचं. आणि एकदा का पाणी गरम झालं की गॅस आपण थोडासा मिडियम पण करू शकतो. हे पहा, गॅस थोडासा मिडियम केलाय. आणि हा पापड आता शिजला असेल. हा पापड आपण काढून घेऊया. सेम प्रोसेस करायची. असंच आपण. हा पापड एकदम मस्त निघाला. हा पापड छान निघलाय. आता हे कर. आता हा पापड थंड होतोय तर हा दुसरा पापड आपण इकडे बनवूया. सेम अशीच प्रोसेस करायची. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचे सगळे पापड बनवून घ्या. दुसरा पापड किती छान निघाला. पहिला पापड थोडासा जरा तुटतोच. किती छान गोड मस्त आलाय ना. चला आता इथं ठेवूया आपण. अशा 2 टोपल्या लागणार आहेत आपल्याला. एक टोपली भरली ना वाळत घालायची, तोपर्यंत दुसरी टोपली भरते. तर आता आम्ही टोपली भरली होती म्हणून पापड सुकून टाकले उन्हामध्ये. तर आता आपण असेच पापड बनवून घेऊया सगळे. आणि आम्ही शॉर्ट व्हिडिओ पण बनवतोय आणि रील पण बनवतोय. मग तुम्ही सगळे व्हिडिओ आमचे बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा. हे बघा, सगळे पापड आता बनवून झाले. आणि मी पंखे खाली सुकायला टाकले होते बनवून तोपर्यंत. आता एकदमच सगळे घेऊन जाते वरती टेरिसवर आणि सुकायला टाकते उन्हामध्ये. उन्हामध्ये सुकले ना छान कडक होतात आणि खराब होऊन होत नाहीत ना, वर्षभर टिकतात. असं आपले पापड बघ, पापड बघ. मस्त आहे ना, मस्त आहे. सुकवून आणलेत आणि चांगले 2-3 तास मी चांगले उन्हात सुकवलेत. आणि आता मी तळून दाखवते तुम्हाला. आणि बघा किती मस्त फुलतोय पापड. वाव, एक नंबर पापड झाले का. आणि भाजताना पण स्वतःची काळजी घ्या. हो, होऊ शकता अंगावर. बघा एक नंबर. पापडाची आधी साईज बघा. आणि त्या साईज बघा केवढी होती पापडाची. ही बघा किती छोटी साईज आहे आणि किती मोठी होती. अजून एक दाखवते. अजून एक आता भाजून दाखवते मम्मी तुम्हाला. आणि तुम्हाला समजेल. बघा बघा बघा. आणि ह्याच्यामध्ये मी काही सुद्धा वापरलं नाही. एकदम मीठ आणि खसखस आणि तीळ. म्हणजे असं काहीच नाही ना ज्याने. काहीच नाही. म्हणजे बघा ना, सोडा वगैरे असं काहीच नाही. एकदम होममेड, आपल्या हेल्थसाठी बेस्ट. आणि उन्हाळ्यामध्ये तर बेस्टच लागतं असे पदार्थ बनवायला. अजून मस्त खाऊया आपण. नॅचरल. ह्याच्यात आर्टिफिशियल कलर नाही आणि बाहेरचं काहीच नाही. मस्त. आणि एकदम परफेक्ट अर्धा किलो बनलेले. आम्ही वजन करून बघितलं, अर्धा किलोचे पापड बनलेले. अर्धा किलोचे बनवलेत ना. आणि भरपूर असे होतात. अजून आहेत पण मी एवढंच ह्याच्यात तुम्हाला दाखवायसाठी काढलेत. तर अर्धा किलोचे भरपूर एवढासा पूर्ण डब्बा तरी भरतो. अजून एक भाज ना मग. अजून एक भाजते. हा, मजा येते बघायला. ते फुगतंय ना एक नंबर. बघा किती छान. बघा, बघितलं किती छान आहे. पप्पाला द्यायला पाहिजे ग. हो, पप्पाचा एक मित्र येणार आहे मे महिन्यात. तर देऊ आम्ही. पप्पालाच बोलवणार आम्ही मे मध्ये. आम्ही त्यांनाच बोलवणार आणि त्यांना असे पापड बनवून देणार. कारण की तिकडे असे पापड नाही भेटतच नाही. आणि आम्हाला फिरायला पण जायचंय. कसं माहितीये का, बाहेरच्या देशात आपल्या देशातले कसे भेटणार ना. भेटत पण असतील पण असे
आणि बघा किती छान आपले पापड बनवून तयार आहेत. हो. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की Like लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला तुम्ही विसरता, प्लीज सबस्क्राईब करा. आणि ती बेल असते त्याला पण तुम्ही प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल आम्ही व्हिडिओ टाकला तर. आणि खाऊन दाखव जरा एक. पहिला पापड मी किंजू खाणार आहे. हा, आमची किंजू खाणार ऑफकोर्स. बघू किंजू इकडेच खा ना. खाऊन दाखव. बघा किती खुसखुशीत झालेत पापड. बघितलं? ओ, एक नंबर ना. एक नंबर. आणि जे घरचे पदार्थ बनवलेले असतात ना ते एकदम बेस्ट पण असतात आणि आपण एकदम काळजी पण घेतो बनवताना आणि एकदम छान पण असतात. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगा आणि भेटत राहूया अशाच व्हिडिओ सोबत. बाय बाय. बाय का किंजू. किंजू आवडला बाबा. खा बघू खा. ओहो, अगं बाया. तिला लगेच छान लगेच अशी करते आमची.